अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। राळेगाव हादरले, 6 महिन्यांत 34 आदिवासी मुली बेपत्ता, मानवी तस्करीचा संशय, पोलीस ठाण्याबाहेर संतप्त गर्दी। सबहेट, मंत्र्यांची तातडीची भेट, संशयित ताब्यात, तपासावर नागरिकांचा अविश्वास वाढला। यवतमाळ, राळेगाव तालुक्यात गेल्या 6 महिन्यांत तब्बल 34 आदिवासी मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। या प्रकरणामागे मानवी तस्करीचे जाळे कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। या पार्श्वभूमीवर आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके आणि एसडीपीओ रॉबिन बन्सल यांनी राळेगाव पोलीस ठाण्यात भेट देत तपासाचा आढावा घेतला। यावेळी पोलीस ठाण्याबाहेर नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती। संतप्त नागरिकांनी तातडीने कारवाईची मागणी केली। भाजपाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट प्रफुल्लसिंह चौहान यांनी प्रकरणाची गंभीरता अधोरेखित करत मोठ्या रॅकेटचा संशय व्यक्त केला। आदिवासी समाजातील मुलींच्या बेपत्ता होण्याची वाढती संख्या चिंताजनक आहे। काही संशयित व्यक्तींची नावे समोर आली आहेत। पीडित कुटुंबांनी पुढे येऊन लेखी तक्रारी दिल्यास तपास अधिक प्रभावी होईल, असे त्यांनी सांगितले। चौहान यांनी दावा केला की त्यांच्या ताब्यात एका मुलगी आणि तिच्या ओळखीच्या व्यक्तीतील ऑडिओ क्लिप असून त्यातून मानवी तस्करीबाबत संकेत मिळत आहेत। मात्र या दाव्यांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही। दरम्यान पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। मुख्य संशयिताला यापूर्वी ताब्यात घेऊन सोडण्यात आल्याची आणि तो राज्याबाहेर पळण्याच्या प्रयत्नात असताना पुन्हा अटक केल्याची माहिती समोर आली आहे। यामुळे तपासाच्या पारदर्शकतेबाबत नागरिकांमध्ये संशय निर्माण झाला आहे। काही प्रकरणांमध्ये मुलींना किंवा त्यांच्या कुटुंबियांना पैशांचे आमिष दाखवून फूस लावली जात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे या प्रकरणात सर्व शक्य अँगलने सखोल तपास करण्याची मागणी होत आहे। पोलीस निरीक्षक शीतल मालटे यांनी सांगितले, गेल्या 2 दिवसांपासून सखोल तपास सुरू आहे। काही संशयितांना ताब्यात घेतले असून लवकरच दोषींवर कठोर कारवाई केली जाईल। सध्या राळेगाव तालुक्यात तणावपूर्ण वातावरण असून नागरिकांकडून जलद, निष्पक्ष आणि पारदर्शक तपासाची मागणी जोर धरत आहे। या प्रकरणाचा उलगडा कधी होणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। उपसंपादक रवींद्र राऊतसर सह सहसंपादक खुशाल वानखेडे। अत्यंत धक्कादायक अशी घटना या राळेगाव तालुक्यामध्ये घडली आहे। ही गोष्ट काही साधी सोपी गोष्ट नाही आहे। आज एवढा मोठा आपण प्रश्न घेऊन आलो या पोलीस स्टेशनला, इथे आपल्याला न्याय मिळालाच पाहिजे आणि सर्वांचं मत आहे। आणि कोणाच्या एक दोघा लेकीबाईचा प्रश्न आहे, जनतेच्या सर्व मुलींचा, महिलांचा, सर्वांचा प्रश्न आहे आणि याला न्याय मिळालाच पाहिजे। आणि या गोष्टीचा आम्ही इथे निषेध व्यक्त करतो आणि न्याय मिळणे गरजेचे आहे। यासाठी आम्ही सर्वानुमते ज्या स्तरापर्यंत पोहोचाय तिथपर्यंत आम्ही पोहोचायचा प्रयत्न करणार आहे आणि आम्ही तयार आहे। धन्यवाद। जे काही नाही का आई वडील येत असते पोलीस स्टेशनला, ते आई वडील आले काही रिपोर्ट वगैरे द्यायला, मुली नसल्या तर गेल्या कोणासंग, हे लोक आहे ना त्याला बाहेर ढकलून देते। याच्यावर तुम्ही हे घ्या, रिपोर्ट घेत नाही त्याच्यावाला, त्याला बाहेर बसा याच्यावरही तुम्हाला तक्रार घ्या लागल। आणि जे काही हॉस्टेल आहे आदिवासीचं तिथंच आहे, तुम्हाला नाही का चौकशीसाठी ठेवा लागणार आहे। एवढी माझी विनंती आहे। मी आदिवासी मुलगी आहे म्हणून मी तुम्हाला सांगत बस। नमस्कार सर्वांना। मी इथे एक आई आणि एक पालक म्हणून या ठिकाणी बोलत आहे। काही वर्षापूर्वी अशाच ठिकाणी मला माझ्या मुलीसाठी यावं लागलाय। तो प्रसंग आणि तो क्षण आठवतो या ठिकाणी। त्यावेळेस जी आईला आणि जे पालकाला सहकार्य मिळायला पाहिजे होतं ते मला सहकार्य जे योग्य प्रमाणात मिळालं पाहिजे ते मिळालं नाही। पण यावेळेस तरी असं काही घडू नाही अशा या 34 मुलीच्या पालकांना हे सहकार्य अपेक्षित आहे। पोलीस डिपार्टमेंट कडून हे सहकार्य अपेक्षित आहे। त्या सज्ञान असो का सज्ञान नसो, त्या 18च्या वरच्याही असल्या किंवा खालच्याही असल्या तरी आम्हाला ते सहकार्य अपेक्षित आहे। एक पालक म्हणून, एक आई म्हणून आणि जेवढे सगळे पालक आहे या राळेगाव निवासी आहे त्यांना सगळ्यांना आम्हाला ते अपेक्षित आहे का हा जो असतो धक्का, हा एका कुटुंबाला खूप मोठा धक्का आहे। आणि हे या फक्त प्रेमाचा विचार केला जाते। या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम या ठिकाणी प्रेम हे नाही आहे। जिहादी फक्त टार्गेट केला जाते, कॅटेगरी वाईज त्याचं हे आहे।
पालकांनी पण ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. आणि माझं एकच म्हणणं आहे, सगळ्यांनी पालकांनी नागरिकांनी जागृत होण्याची खूप आवश्यकता आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी मला पालकांना विनंती आहे की सगळ्यांनी जागृत व्हावं आणि मुलांना मुलींना पण मला या ठिकाणी जागृत करायचं आहे. दुसरी गोष्ट मला एकच सांगायची आहे की या ठिकाणी एकच व्यक्ती या ठिकाणी नाही आहे, तर या ठिकाणी अन्य व्यक्ती पण सहभागी आहे. तर एकाच व्यक्तीला आपल्याला इथे अटक करायची नाही आहे किंवा त्याला शिक्षा द्यायची नाही. त्याचे जेवढे काही सहकारी आहे, जे मग ते हिंदूही असले तरी चालेल, पण त्यांना त्याच्यात सहभागी करून घेऊन त्यांना शिक्षा देणं हे फार काळाची गरज झाली आहे. तेव्हाच कुठे मातृशक्ती जागृत झाली असं आम्ही समजू. मातृशक्तीचा विजय असो, विजय असो. पीडित मुलीसोबत आमचा सहकार्य आहे, तिच्या पालकांना पण आम्ही सहकार्य देऊ. त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी पूर्णपणे सगळं काही आम्ही सहकार्य करणार आहोत. धन्यवाद. तो अतिशय वाईट असा प्रकार घडला. कधी बऱ्याच दिवसापासून घडत आहे, पण त्याकडे दुर्लक्ष मात्र होत आहे. यामध्ये बऱ्याचसा कोणत्या आर्थिक बाजून म्हणजे बळी पडून त्यांच्या मागे लागत असेल किंवा फसवणुकीचा म्हणावं तर फसवणुकीपेक्षा या आपोआप जाणाऱ्या पुरी भरपूर आहे. आणि चौकात जे टार्गेट पोरं उभे राहतात, जसं हॉस्टेल जवळ तिथे एक मुत्रीघर आहे, तिथे परत म्हणजे लोकांची पानटपरी आहे आणि दारूचं दुकान आहे. हे जर तिथे असलं तर ते पाहते, त्या खिडक्यामधून पाहताना आम्ही पाहिलं. तेव्हा तुम्ही त्याकडेही लक्ष द्यावं. आणि हे जे घडलेला प्रकार आहे, या घडलेल्या प्रकाराच्या मागे एकाच व्यक्तीचा हात नसून बऱ्याचशा व्यक्ती गुंतलेल्या आहे. त्या व्यक्तीचा शोध घेऊन त्यांचं हे मुळापासून नष्ट करणं अतिशय आवश्यक आहे. आणि यासाठी हे एक म्हणजे यांचे काय काय ठिकाण आहे, कुठे कुठे राहते, कुठे बसते, याचाही शोध घेणं अतिशय आवश्यक आहे. आणि यासाठी पोलीस स्टेशननी कसून तपास करावा. निव्वळ आश्वासन किंवा तुम्ही म्हणजे आम्हाला आले गेले असं करू नका, तर भरपूर सहकार्य करा, तरच हा प्रश्न मिटेल. आणि सर्वांची पोलिसांसोबत आम्ही आहोत. आणि जेव्हा जेव्हा प्रश्न लागेल, आम्ही दक्षता समितीचे वगैरे आहेत लोक, तेव्हा आम्हाला केव्हाही बोलवा, कधी या, कधी बोलावलं तरी आम्ही हजर राहू. तेव्हा आम्ही तुम्हाला सहकार्य करतो. तुम्ही आम्हाला मात्र भरपूर सहकार्य करा, हीच विनंती आता करते मी. आणि ही अपेक्षा करून आता या असा पुन्हा प्रकार कुठे कुठे काय घडते त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका, कारण एकानंतर एक नवीनच शोध लावतच असते. त्या शोधाचा यांचा बिमोड करणं अतिशय आवश्यक आहे. आणि याचे राहण्याचे ठिकाणं कुठे आहे, कुठे नेता होते, याचा सगळं शोध घेऊन त्याची जाहिरात करा. तेव्हा म्हणजे माहीत पडेल लोकांना, की पालकालाही माहीत पडेल आणि पालकही जे असे म्हणजे त्याच्या आहारी जाणारे आहे त्याचाही थोडासा म्हणजे त्याच्यावरही थोडंसं बंधन घाला, नाहीतर म्हणजे आणखी ह्या वाढीस लागेल. धन्यवाद.